हे एव्हरीवन, लास्ट लेक्चरमध्ये आपण गॅल्व्हॅनिक सेल रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन बघितली. गॅल्व्हॅनिक सेल कसा रिप्रेझेंट केला जातो, त्याचे शॉर्ट नोटेशन्स कसे लिहिले जातात, त्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या कशा रिप्रेझेंट केल्या जातात, या रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन आपण बघितली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड डिस्कस करणार आहोत. तर त्या टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड्सचा अर्थ काय, तर आपण गॅल्व्हॅनिक सेल बनवत असताना जे दोन इलेक्ट्रोड्स जॉईन करतो आणि सेल बनवतो, त्यापैकी जे इलेक्ट्रोड्स आपण जोडलेले असतात ते इलेक्ट्रोड्स वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. तर ते नेमके कोणत्या टाईपचे असतात आणि कशा पद्धतीने ओळखले जातात हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. यावर रिगार्डिंग MCQजमध्ये क्वेश्चन बऱ्याचदा विचारले जातात आणि त्यामुळे तुम्हाला जर एखादा इलेक्ट्रोड दिला गेला तर तो इलेक्ट्रोड जो आहे तो कोणत्या टाईपचा आहे हे ओळखता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईपचा जो इलेक्ट्रोड आहे दॅट इज मेटल आयन इलेक्ट्रोड. सो मेटल आयन इलेक्ट्रोड कसा बनवला जातो बघा. इट कन्सिस्ट ऑफ अ मेटल स्ट्रिप इमर्स्ड इनटू सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन. याच्यामध्ये काय असतं की मेटलची स्ट्रिप असते. मेटल आयन इलेक्ट्रोड कसा असतो तर मेटलची स्ट्रिप असते, एक प्लेट असते आणि ती प्लेट डिप केली जाते एका अशा सोल्युशनमध्ये ज्या सोल्युशनमध्ये त्या मेटलचे आयन्स प्रेझेंट असतील. इथं आपण रिप्रेझेंटेशन केलेलं आहे बघा Mn प्लस सिंगल व्हर्टिकल लाईन M. ठीक आहे, तर इथं ही जी काही M रिप्रेझेंट केलेलं आहे ही सॉलिड स्टेटमधली ती प्लेट आहे आणि ती डिप केलेली आहे त्याच्या स्वतःच्या सॉल्ट सोल्युशनमध्ये. म्हणजे तो मेटल त्या सोल्युशनमध्ये आयन्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार आहे. आजपर्यंत बघितलेले आपण बरेच इलेक्ट्रोड्स हे मेटल आयन टाईपचे आहेत. इथं काही एक्झाम्पल्स मेन्शन केलेली आहेत. झिंक इलेक्ट्रोड डीप इंटू द सोल्युशन ऑफ Zn+2 ion. मॅग्नेशियम इलेक्ट्रोड डीप इंटू द सोल्युशन ऑफ Mg+2 ion. Copper electrode dipped into the solution of Cu+2 ion. Chromium electrode dipped into the solution of Cr+3 ions. हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते मेटल आयन टाईपच्या इलेक्ट्रोडचे आहेत. तर बाळांनो एक लक्षात ठेवायचं आहे की या टाईपच्या इलेक्ट्रोडमध्ये जी मेटल प्लेट आपण घेतलेली असते त्या मेटल प्लेटचेच आयन्स असणारं सोल्युशन आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ती मेटल प्लेट आपण काय करणार आहोत, डिप करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे त्या रिप्रेझेंटेशनवरनं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की बाबा जो दिलेला इलेक्ट्रोड आहे तो कॅथोड आहे की ॲनोड आहे. ठीक आहे, तर इथं आपल्याला दिसतंय सरळ की Zn+2 टू झिंक. आपण लास्ट लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं की आपण रीड करताना इलेक्ट्रोडला किंवा एखाद्या सेलला कसं रीड करणार, लेफ्ट टू राईट. सो इथं स्पष्ट दिसतंय. इथं मी एक एक्झाम्पल दाखवते बघा. Zn+2 टू Zn इथं दिसतंय ऑक्सिडेशन स्टेट +2 होऊन काय होतीये, 0कडे कन्वर्ट होतीये. आय एम सॉरी अबाउट इट. सी +2 टू 0 म्हणजेच काय होतंय बघा, रिडक्शन होतंय राईट. सो आपला हा जो इलेक्ट्रोड दाखवलेला आहे हा कॅथोडचं रिप्रेझेंटेशन आहे. इथे चेक करा 0 टू +2 काय व्हायला लागलं आहे बघा, ऑक्सिडेशन स्टेटमध्ये इन्क्रीज होती आहे. सो हे जे रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, हा जो इलेक्ट्रोड आहे सॉलिड स्टेटमधला तो लेफ्ट हँड साईडला दाखवलेला आहे. आयन्स त्याच्या शेजारी रिप्रेझेंट केलेले आहेत ॲक्वस सोल्युशन. तर हे जे काही रिप्रेझेंटेशन आहे इलेक्ट्रोडचं हे कसं आहे, कॅथोडचं रिप्रेझेंटेशन नाही आहे तर ते ॲनोडचं रिप्रेझेंटेशन आहे. का तर इथे काय होतं आहे बघा, ऑक्सिडेशन होतं आहे. तर हा वाला इलेक्ट्रोड पण तुम्ही ओळखू शकता की 0 टू +3 म्हणजेच काय, ऑक्सिडेशन. तर हे सुद्धा ॲनोडचं रिप्रेझेंटेशन आहे. इथं आपण चेक करू शकतो +2 टू 0 म्हणजेच काय, हे कॅथोडचं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. ठीक आहे, तर बाळांनो हे लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रोड कशा पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातो त्यावर पण बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. आणि ही काही एक्झाम्पल आपण मेटल आयन टाईपच्या इलेक्ट्रोडची डिस्कस केलेली आहेत. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. Next type of electrode is non-metal ion electrode, that is commonly called as gas electrode. Okay, so how it is prepared? It consists of a gas present about an inert metal electrode and the metal electrode is dipped into solution containing ions of the गॅस. ठीक आहे, तर ही तर झाली डेफिनिशन. नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड किंवा गॅस इलेक्ट्रोड कसा रिप्रेझेंट केला जातो, तर त्याच्यामध्ये बेसिकली एक गॅस प्रेझेंट असतो जो मेटल इलेक्ट्रोडच्या अराउंड काय केला जातो, पास केला जातो. आणि तो जो काही गॅस अलॉंग विथ द मेटल इलेक्ट्रोड डिप केला जातो अशा सोल्युशनमध्ये ज्या सोल्युशनमध्ये त्या गॅसचे आयन्स प्रेझेंट असतील. इथे एक कॉमन एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. इथं प्लॅटिनमची प्लेट किंवा प्लॅटिनमची वायर असते, त्याच्या अराउंड
अराउंड हायड्रोजन गॅस बबल केला जातो आणि ही जी असेंब्ली आहे ती डिप केलेली असते एका अशा बीकरमध्ये ज्याच्यामध्ये H+ आयन्स प्रेझेंट असतील, जे त्या गॅसमध्ये प्रेझेंट असणारा जो काही एलिमेंट आहे त्याचे आयन्स आहेत. येते का लक्षात? तर बघा परत एकदा रीड करते. इट कन्सिस्ट ऑफ अ गॅस प्रेझेंट about an inert electrode and the metal electrode is dipped into the solution containing ions of the gas. तर आपण इथं काय केलेलं आहे की गॅस जो आहे तो अराउंड द प्लॅटिनम प्लेट आपण बबल करणार आहोत आणि ही असेंब्ली आपण एका अशा बीकरमध्ये डिप करणार आहोत की ज्याच्यामध्ये गॅसचे आयन्स प्रेझेंट असतील, दॅट इज H+ आयन्स प्रेझेंट असतील. तर ह्याला ग्राफिकली जर तुम्हाला किंवा डायग्रॅमॅटिकली जर पाहायचं असेल की हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड कसा असतो, तर इथं मी बुकमधली एक डायग्रॅम काय केलेली आहे, दाखवलेली आहे. तर हा आपला हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड आहे. दिसते का बघा की ही जी वायर आहे ही वायर दाखवलेली जी आहे ती कॉपर किंवा प्लॅटिनमची आपण घेऊ शकतो. कोणताही मेटल आपण तिथं मेटलची वायर यूज करू शकतो, कंडक्टिंग मेटलची वायर. आणि खालच्या बाजूला प्लॅटिनमचं काय दाखवलेली आहे, प्लेट दाखवलेली आहे. इथून ही वायर काय झालेली आहे, जॉईन केलेली आहे त्या प्लॅटिनमच्या प्लेटला आणि अराउंड दॅट वी आर पासिंग हायड्रोजन गॅस थ्रू दिस इनलेट around the platinum plate, and this whole assembly is protected by a glass jacket, right? So here somewhere glass jacket is mentioned, right? So glass jacket, this assembly is protected by a glass jacket, and this assembly is dipped into the solution of H+ ions, right? So H+ ions 1 molar solution घेतलं त्याच्यामध्ये हा इलेक्ट्रोड डीप केला. तर हा कशा पद्धतीचा इलेक्ट्रोड आहे, हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. तर बाळांनो इथंही तशाच पद्धतीनं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यू मस्ट बी एबल टू रेकॉग्नाइज वेदर इट इज ॲनोड ऑर कॅथोड. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेला आयन्स लेफ्ट हँडला म्हणजे ह्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन करत असताना आयन्स जे आहेत ते मिडलला असतात, त्याच्या शेजारी गॅस रिप्रेझेंटेशन केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्लॅटिनमचा जो सॉलिड स्टेटमधला इलेक्ट्रोड आहे जो आपण त्या H+ आयन सोल्युशनमध्ये डिप करणार आहोत तो एक्स्ट्रीम राईट हँड साईडला दाखवलेला आहे. सो हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे कशाचं आहे, कॅथोडचं आहे. ठीक आहे. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ कॅथोड. आणि आपण इथं ऑक्सिडेशन स्टेटवरनं सुद्धा रिकग्नाइज करू शकतो. इथं बघा +1 आहे ऑक्सिडेशन स्टेट, +1 to 0 काय होतं आहे बघा, ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होती आहे. सो याचा अर्थ इथं काय व्हायला लागलं आहे, रिडक्शन होत आहे. तर बाळांनो एक लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्लॅटिनमच्या इलेक्ट्रोडचं जे काही काम आहे दॅट इज ओनली टू सर्व द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर ऑर ॲज ॲन इलेक्ट्रॉन डोनर. प्लॅटिनम रिॲक्शन्समध्ये भाग घेणार नाही आहे. ज्या काही रिॲक्शन्स होणार आहेत त्या हायड्रोजन गॅस आणि H+ आयन्सच्याच होणार आहेत. ओके. सो आय हॅव ऑलरेडी shown you the diagram of hydrogen gas electrode. Like that, one more electrode, that is gas electrode, we can represent. We have one more example, that is chlorine gas electrode. Okay, so chlorine gas electrode we can represent like this. So हे पण रिप्रेझेंटेशन तुम्हाला आता ओळखत असेल की हे पण रिप्रेझेंटेशन कशाचं आहे, कॅथोडचं रिप्रेझेंटेशन आहे. बाळांनो एक लक्षात ठेवायचं की क्लोरीन गॅस इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करत असताना एक प्रॉब्लेम येतो की ज्या वेळेला अकॉर्डिंग टू रूल्स आपल्याला काय करावं लागतं, जे आयन्स असतात त्या आयन्सना मध्ये मेन्शन करावं लागतं. त्याच्या शेजारी क्लोरीन गॅस प्रेझेंट असतो. म्हणजेच काय, तर बरोबर सॉलिड इलेक्ट्रोडच्या आणि आयनच्या मध्ये आपल्याला गॅसला रिप्रेझेंट करावं लागतं आणि सगळ्यात कडेला काय असतो, सॉलिड स्टेटमधला इलेक्ट्रोड असतो. हे तर आपलं रिप्रेझेंटेशनचा रूल आहे, बरोबर आहे. तर रिप्रेझेंटेशन आपण रूलच्या अकॉर्डिंग केलं आणि त्यावरनं आपण ओळखलं की हा काय आहे, कॅथोड आहे. पण इथं तुम्ही जर ऑक्सिडेशन स्टेट वाईज बघितलं तर लेफ्ट टू राईट रीड करत असताना कसं होणार आहे बघा, -1 to 0 ऑक्सिडेशन स्टेट. मग त्यावेळेला बघताना तर तुम्हाला काय वाटेल की -1 to 0 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होती आहे. याचा अर्थ काय, इथं ऑक्सिडेशन होतं आहे. पण आपल्याला तसं बघायचं नाही आहे. जरी इथं -1 to 0 रिप्रेझेंटेशन दाखवलेलं असेल तरी ते गॅल्व्हॅनिक सेलच्या रूल्सच्या अकॉर्डिंग, रिप्रेझेंटेशन ऑफ द रूल्स त्या अकॉर्डिंग काय केलेलं आहे, रिप्रेझेंटेशन केलेलं आहे बाळांनो. पण इथं क्लोरीन गॅस इलेक्ट्रोड ज्या वेळेला तुम्ही काय करत असता, रीड करत असता, त्यावेळेला फक्त आणि फक्त तिथे बघायचं की प्लॅटिनमची प्लेट कोणत्या साईडला दाखवलेली आहे. जर ती राईट हँड साईडला दाखवलेली असेल तर तो कॅथोड असणार आणि जर ती लेफ्ट हँड साईडला दाखवलेली असेल तो ॲनोड असणार आहे. ही गोष्ट क्लोरीन गॅस इलेक्ट्रोडच्या बाबतीमध्ये फक्त लक्षात ठेवायची आहे. ओके. द नेक्स्ट टाईप ऑफ इलेक्ट्रोड इज मेटल स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड और मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचा अर्थ काय, स्पॅरिंगली सोल्युबलचा अर्थ असतो लेस सोल्युबल.
ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये एक लेस सोल्युबल सॉल्ट असणार आहे, ज्याच्या अराउंड किंवा ज्याच्यामध्ये मेटल डीप केलेला असणार आहे. ओके. सो मेटल स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड कशा पद्धतीने काय केला जातो, बनवला जातो ते बघूयात. इट कन्सिस्ट ऑफ अ मेटल coated with one of its sparingly soluble salt immersed in a solution of soluble salt that contains the same anion as that of sparingly soluble salt. बाळांनो, जरी डेफिनिशन थोडीशी ऐकायला वाचायला भयानक वाटत असली तरी सुद्धा टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. इथं रिप्रेझेंटेशनमध्ये कळतंय बघा की आपण काय करतो, सिल्वरचा इलेक्ट्रोड घेतो. सिल्वरचा इलेक्ट्रोड जो आहे तो सिल्वरचा इलेक्ट्रोड म्हणजे सिल्वरची मेटल प्लेट आपण सिल्वर क्लोराईडमध्ये डिप करणार आहोत, जे आपलं स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. ओके. दिस वन द सबस्टन्स विच इज शोन इन द मिडल इज आवर स्पॅरिंगली soluble salt. Okay, and this assembly we are going to dip into the solution in which the solution should contain anion same as that of sparingly soluble salt. ठीक आहे. परत एकदा वाचते बघा. It consists of a metal which is coated with one of its sparingly soluble salt and it is immersed in a solution of soluble salt that soluble salt solution should contains anion which is सेम ॲज दॅट ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. तर तुमच्या स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टमध्ये जे एनायन असेल तेच एनायन प्रेझेंट असणारं सॉल्टचं सोल्युशन आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही असेंब्ली काय करणार आहोत, इमर्स करणार आहोत. तर हे आपलं मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचं रिप्रेझेंटेशन आहे. हा आपला सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड आहे. सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड. सो बाळांनो लक्षात ठेवायचं, हे एक एक्झाम्पल आहे मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला इथं दाखवलेलं आहे, दॅट इज ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. सो कॅलोमेल इलेक्ट्रोड जो आहे हा बनलेला असतो जनरली मर्क्युरी आणि मर्क्युरस क्लोराईडपासून. तर बाळांनो हा मर्क्युरी आहे बघा. जनरली मर्क्युरी जो असतो नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये प्रेझेंट असतो. तर इथंही आपण तो लिक्विड स्टेटमध्येच घेणार आहोत. तर आपण काय करणार आहोत, हा इलेक्ट्रोड बनवत असताना लेअर करणार आहोत. आपण एकमेकाच्या अराउंड जरी करू शकत नसलो रिप्रेझेंटेशन किंवा एकमेकाच्या अराउंड जरी इलेक्ट्रोड बनवत असताना आपण सबस्टन्सेसना अरेंज नसलो करू शकत तरी सुद्धा आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर लेयर्समध्ये आपण त्याचं रिप्रेझेंटेशन करू शकतो. तर याची डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे. बट स्टील मर्क्युरी इज अवर मेटल, दिस इज अवर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. Okay, and this one is our soluble salt which contains the anion same as that of sparingly soluble salt. ठीक आहे. सो दिस वन इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॅलोमेल इलेक्ट्रोड. सो कॅलोमेल म्हणजेच काय, तर हा जो काही Hg2Cl2 ची ही जी सॉलिड स्टेटमधली पेस्ट इथं भरलेली असते तिला मर्क्युरस क्लोराईड असं म्हटलं जातं. आणि हे जे काही मर्क्युलस क्लोराईडची पेस्ट आहे त्यालाच आपण कॅलोमेल असं म्हणतो. ठीक आहे. तर बाळांनो एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे कॅलोमेलचं रिप्रेझेंटेशन आहे, यू मस्ट रिमेंबर दिस. मोस्ट ऑफ द टाइम्स MCQजमध्ये वगैरे विचारलं जातं की एक्झाम्पल दिलं जातं आणि यातला मेटल स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड ओळखा, रेकग्नाइज करा असा क्वेश्चन असू शकतो. सो ही 2 एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यातलं हे एक्झाम्पल जे आहे ते मी तुम्हाला त्याची डायग्रॅम शो करते की कशा पद्धतीने मेटल स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड दाखवला जातो. ठीक आहे. तर हा आपला कॅलोमेल इलेक्ट्रोड आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की मर्क्युरी प्रेझेंट आहे. या असेंब्लीमध्ये मर्क्युरी बेसला आपण काय केलेलं आहे, भरलेला आहे. त्याच्यावर थोडासा मर्क्युरी आणि मर्क्युरस क्लोराईड दॅट इज Hg2Cl2 ची पेस्ट आहे आणि याच्यावर आपण KClचं सोल्युशन काय केलेलं आहे, फिलअप केलेलं आहे. तर बाळांना आपण काय केलं बघा, पहिल्यांदा आपण मेटल घेतला, त्याच्या अराउंड आपण काय केलेलं आहे, मर्क्युरस क्लोराईड भरलेला आहे. त्याच्यावरचा जो लेअर आहे तो मर्क्युरस क्लोराईड आहे जो स्पॅरिंगली सोल्युबल लेस सोल्युबल असणार आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरचा जो पूर्ण ब्ल्यू कलरचा लेअर दिसतोय तो KClच्या सोल्युशनचा असणार आहे. ठीक आहे. तर हे एक प्रकारचं रिप्रेझेंटेशन आहे. हा एक प्रकारचा डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे कॅलोमेल इलेक्ट्रोडचं. आणि आपण आता जस्ट बघितला तो प्लॅटिनमची वायर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी, म्हणजे समजा जर हा इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून वापरला गेला तर इलेक्ट्रॉन्स प्लॅटिनमच्या वायर थ्रू रिसीव्ह होणार. आणि जर इलेक्ट्रोड ॲनोड म्हणून वापरला जात असेल तर जे काही इलेक्ट्रॉन इथं मर्क्युरी किंवा
मर्क्युरस क्लोराईड अकॉर्डिंग टू द रिॲक्शन जे काही लूज करणार आहे ते इलेक्ट्रॉन्स या मेटलच्या वायर थ्रू काय केले जातात, बाहेर पाठवले जातात. सो प्लॅटिनमच्या वायरचं इथं रिॲक्शनमध्ये काहीही पार्टिसिपेशन असणार नाही आहे. प्लॅटिनमचा इनर्ट इलेक्ट्रोड असणार आहे. येत्या लक्षात, तर जी काही रिॲक्शन होणार ती मर्क्युरस क्लोराईड आणि मर्क्युरीची होणार आहे. ओके, सो हिअर आय थिंक यू हॅव क्लिअर विथ द मेटल स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड, कॅलोमेल इलेक्ट्रोड. याचं डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण नेक्स्ट काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. ओके, सो नाव लास्टवाला इलेक्ट्रोड. आवर लास्टवाला इलेक्ट्रोड इज रेडॉक्स इलेक्ट्रोड. ओके, सो बाळांनो बघा, रेडॉक्स इलेक्ट्रोड कशा पद्धतीनं रिप्रेझेंटेशन केलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ अ मेटल वायर. इथं पण प्लॅटिनमची जी काही प्लेट असणार आहे किंवा वायर असणार आहे ती ॲज अ इनर्ट इलेक्ट्रोड म्हणून काम करणार आहे. तर इट कन्सिस्ट ऑफ अ मेटल वायर, जनरली इट इज ऑफ प्लॅटिनम, सर्विंग ॲज अन इनर्ट इलेक्ट्रोड इमर्स्ड इन अ सोल्युशन कंटेनिंग द आयन्स ऑफ द सेम सबस्टन्स इन 2 व्हॅलेन्सी स्टेट्स. तर इथं जरी आपल्याला वाचताना थोडंसं विचित्र वाटत असेल, डिफिकल्ट वाटत असेल, तर काही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. इथं बघा रिप्रेझेंटेशनमध्ये आरामात कळतं. इथं आपण काय केलेलं आहे, प्लॅटिनमची प्लेट घेतलेली आहे किंवा प्लॅटिनमची वायर घेणार आहोत आपण आणि ती वायर ॲज अ सॉलिड इलेक्ट्रोड म्हणून आपल्यासाठी इनर्ट इलेक्ट्रोड म्हणून काम करणार आहे. म्हणजे टोटली ॲक्च्युली हा पूर्ण इलेक्ट्रोड आहे, पण त्याच्यामध्ये जी प्लॅटिनमची वायर आहे ती सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि मग बाकीचं जे काही रेस्ट ऑफ द थिंग्स आहेत दोज आर इन द aqueous condition and this one is our total redox electrode. Okay, so इथं बघा आयर्न जो आहे, आयर्न हा बेसिकली आयर्न इज प्रेझेंट इन 2 डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट्स. वी कॅन हॅव आयर्न इन +3 ऑक्सिडेशन स्टेट, +3 व्हॅलेन्सी आहे एका आयनची आणि दुसऱ्या आयनची +2 व्हॅलेन्सी आहे. म्हणजे प्लॅटिनमची वायर जी आहे ती एका अशा सोल्युशनमध्ये डिप केली जाणार आहे की ज्याच्यामध्ये एखादा सबस्टन्स 2 वेगवेगळ्या व्हॅलेन्सी स्टेटमध्ये प्रेझेंट असू शकतो. ठीक आहे, तर बाळांनो मग ओळखायचं कसं की हा कॅथोड आहे का ॲनोड आहे. ॲज युजल जसं मी इतर इलेक्ट्रोडसाठी रिप्रेझेंट केलं होतं, प्लॅटिनमकडे बघायचं. प्लॅटिनम कोणत्या साईडला आहे, राईट हँड साईडला आहे. तो आपण ह्याला काय म्हणणार, कॅथोड म्हणणार आहोत. मग बाळांनो मला जरा सांगा, कॅथोडवर काय होतं, ऑब्व्हियसली रिडक्शन होतं, राईट. सो इथं आपण रिडक्शनची रिॲक्शन कशी लिहिणार आहोत बघा. इथं नेमकं काय होणार आहे, रिडक्शन म्हणजेच काय, ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होणार आहे. सो +3चं कन्वर्जन +2 मध्ये होणार. म्हणजे कसं, आयर्न +3 इट इज गोइंग टू गेन वन इलेक्ट्रॉन इन इट विल गेट कन्वर्टेड इन टू Fe+2. ही रिॲक्शन इथे कॅथोडवर होणार आहे. मग बाळांनो मला जरा सांगा की समजा असं केलं, आपण देताना आपण अशा पद्धतीनं दिलं, कन्सिडर करा आपल्याला देताना असं दिलं Fe+2 Fe+3 अँड प्लॅटिनम असं रिप्रेझेंटेशन केलं, तर मग काय करणार, तर इथंही याला आपण RHSच्या राईट हँड साईडलाच प्लॅटिनम रिप्रेझेंट केलेला आहे म्हणून आपण ह्याला कॅथोडच म्हणणार आहोत. इथं रिॲक्शनसुद्धा रिडक्शनचीच होणार आहे आणि तीही अशा पद्धतीनंच रिॲक्शन होणार आहे. Fe+3चं कन्वर्जन Fe+2 मध्ये होत आहे असा त्याचा अर्थ आहे. मग बाळांनो तुम्ही म्हणाल की इथं +2 दिलं आहे आधी मग +3 लिहिलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की वेन यू आर रिप्रेझेंटिंग द रेडॉक्स इलेक्ट्रोड्स, आयन्सचं जे रिप्रेझेंटेशन असतं ते तुम्ही कोणत्याही सिक्वेन्समध्ये केलं तरी काही फरक पडत नाही. द ऑर्डर ऑफ रायटिंग द 2 आयन्स इज इममटेरियल. ठीक आहे, तर कोणत्याही प्रकारे आपण आयन्सची ऑर्डर काय करू शकतो, लिहू शकतो. फक्त आयन्सना कॉमनली काय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. ओके, सो सी ओव्हर हिअर इथं +1 आहे, इथं +2 आहे. मग आपण काय ऑक्सिडेशन होणार आहे असं म्हणणार आहोत का, नाही. प्लॅटिनम बघा, हा सॉलिड स्टेटमधली ही जी वायर आहे ही कोणत्या साईडला दाखवलेली आहे, अगेन राईट हँड साईडला. म्हणजे हा इलेक्ट्रोड काय म्हणून, हा जो इलेक्ट्रोड आहे काय आहे, कॅथोडचं रिप्रेझेंटेशन आहे. इथं पण ऑब्व्हियसली काय होणार, रिडक्शन होणार आहे. आणि मग आपण रिॲक्शन दाखवताना कशी दाखवणार, copper +2 ions, they are going to gain 1 electron and they will get converted into Cu+. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं आपण ही रिॲक्शन रिप्रेझेंट करणार आहोत. +2 to +1 येत आहे का लक्षात. तर इथं बघा ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होती आहे, रिडक्शन दाखवलेलं आहे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ही रिॲक्शनच इथे होणार. आयन्सचा जो काही ऑर्डर असणार आहे ती इममटेरियल आहे. इममटेरियलचा अर्थ काय, तर तुम्ही कोणत्याही पद्धतीनं आयन्सना रिप्रेझेंट केलं तरी काही फरक पडत नाही. इकडे ह्या इलेक्ट्रोडकडे बघायचं. आणखीन एक एक्झाम्पल डिस्कस करूयात आपण. बघा इथं दिलंय, प्लॅटिनमची वायर आहे, डिप केलेली
आहे टीनच्या सोल्युशनमध्ये आणि त्या टीनच्या सोल्युशनमध्ये SN+3 आणि SN+4 अशा 2 वेगवेगळ्या व्हॅलेन्सी स्टेट्समध्ये किंवा ऑक्सिडेशन स्टेट्समध्ये टीन प्रेझेंट आहे. मग बाळांनो इथं मला जरा सांगा की इथं नेमकं काय होणार. तर इथं प्लॅटिनम कोणत्या साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला. नो डाऊट हा काय आहे, ॲनोड आहे. ठीक आहे. आणि ॲनोडमध्ये +3 to +4 रिप्रेझेंटेशन लेफ्ट हँड साईड पासून जरी आपण रीड करत असलो आणि +4 इकडं दिला +3 इकडे दिला तरी काही फरक पडत नाही. पण इथं आपल्याला ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे तर ते इझी झालं आपल्यासाठी. +3 to +4 काय झालं बघा, ऑक्सिडेशन स्टेट वाढलेली आहे. ठीक आहे. पण जरी +4 इकडे दिला आणि +3 इकडे दिला आणि प्लॅटिनम या बाजूला असेल तरी सुद्धा तो ॲनोडच आहे आणि ॲज अकॉर्डिंग टू द रूल रिॲक्शन होणार आहे. ॲनोडवर ऑक्सिडेशन होणार तर नेमकं काय होणार बघा, SN+3 they are going to lose one electron and they will get converted into SN+4. ओके, इज इट क्लिअर गाईज. तर बाळांनो मला जरा सांगा, हे जर रिप्रेझेंटेशन उलटं दिलं असतं तर रिॲक्शन कशी झाली असती, बरोबर ह्याच्या उलट झाली असती. आलं का लक्षात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज आपण इलेक्ट्रोड्सचं रिप्रेझेंटेशन इन डिटेल बघितलेलं आहे. काही डाऊट्स असतील तर यू कॅन आस्क इन द कमेंट सेक्शन. नेक्स्टवाला व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. गॅल्व्हॅनिक सेलचे काही महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स आपण तिथं डिस्कस करणार आहोत. पण यावरही MCQजमध्ये बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले जातात. यू मस्ट नो हाऊ टू रिप्रेझेंट द इलेक्ट्रोड. रूल्स रीड करा, क्वेश्चन्स बघा नीट आणि हे जे काही एक्सप्लेन केलेलं आहे 1-2 वेळेला जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला हे माइंडमध्ये फिक्स बसेल. ओके, सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस सम मोर इम्पॉर्टंट पॉईंट्स. थँक यू व्हेरी मच.